SBI भारतीय स्टेट बँक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये भरती या ठिकाणी निघाली आहे। 1538 जागांसाठी यामध्ये भरती निघाली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना यामध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि 27 ऑगस्ट 2026 हे फॉर्म भरणे या ठिकाणी चालू आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 40,000 50,000च्या वरच आपल्याला या ठिकाणी पगार भेटणार आहे। SBI भारतीय स्टेट बँक या भरतीमध्ये तर चांगली ही भरती चालू आहे। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, त्याचबरोबर यामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर यामध्ये सिलेक्शन प्रोसेस काय, वयोमर्यादा काय, फी काय, निवड प्रक्रिया काय आणि या भरतीची जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। SBI स्टेट बँक ऑफ इंडिया या भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। शैक्षणिक पात्रता काय याबद्दल पण आपण बोलणार आहे। 1538 जागा यामध्ये ठेवण्यात आल्या। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SBI स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI मध्ये जे जवळपास 1538 जागांसाठी भरती चालू आहे आणि फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे। 27 ऑगस्ट 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। पदाचं जे नाव आहे ज्युनियर असोसाईट लिपिक कस्टमर सपोर्ट सेल्स, तर हे काही या पदाचं नाव आहे। 1538 जागा यामध्ये आहे आणि या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा आपण विचार केला तर 20 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 20 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 20 ते 31 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 20 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि 1 एप्रिल 2026 रोजी आपल्या या भरतीमध्ये वय मोजल्यावर गणलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर फीचा जर आपण विचार केला तर OBC कॅटेगरीचे असाल तर 750 रुपये फी ठेवण्यात आला आहे। SC/ST कॅटेगरी आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 1 रुपये सुद्धा फी नाही आहे आणि एक्स सर्व्हिसमॅन जर असाल तर 1 रुपये सुद्धा फी यामध्ये नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि अर्धा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा। 27 ऑगस्ट 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर आता यामध्ये महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येते महाराष्ट्रातल्या। तर यामध्ये शैक्षणिक पात्रता काय, तर बघा कोणत्याही शाखेतील पदवीधर यामध्ये पाहिजे। जर समजा तुमचं BA झालं असेल, ग्रॅज्युएशन BCom झालं असेल, BSc झालं असेल किंवा मुक्त विद्यापीठांमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। कारण की या भरतीमध्ये ग्रॅज्युएशन ठेवण्यात आलं म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवी BA म्हणा, BCom म्हणा, BSc झालं, ठीक आहे। तर ज्यामधून सुद्धा तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता यामध्ये आपण निवड प्रक्रियेचा जर आपण नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारतात निवड प्रक्रियेचा जर आपण विचार केला आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर परीक्षेच्या माध्यमातून आपलं सिलेक्शन होणार आहे। 2 परीक्षा आहे। पूर्व परीक्षा हे सप्टेंबर 2026 ला असणार आहे आणि मुख्य परीक्षा ऑक्टोबर नोव्हेंबर 2026 ला आपली असणार आहे। डेट दिलेली आहे, तर त्यामुळे आतापासून तयारीला लागा। जे काही झालेले प्रश्नपत्रिका संचय ते तुम्ही या ठिकाणी वाचून काढा। तर मी तुम्हाला परीक्षेच्या या ठिकाणी तारखा दिल्या। तर पेपर आपला पहिला पेपर कशा प्रकारे असणार आहे तर बघा, पहिला पेपर हा 100 मार्काचा असणार आहे। तर परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 30 मार्कासाठी आणि 20 मिनिटांमध्ये सोडावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 35 मार्कासाठी आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला सोडावं लागणार आहे। आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 35 मार्कासाठी असणार आहे 20 मिनिटांमध्ये आपल्याला सोडावं लागणार आहे। अशा प्रकारे टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे। एका घंट्याचा पेपरसाठी टाइम भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। 4 जर आपण प्रश्न चुकले, 1-2 काही प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस या ठिकाणी होणार आहे। नंतर मुख्य परीक्षा आपली कशा प्रकारे असणार आहे तर मुख्य परीक्षा आपली 200 मार्काची असणार आहे। 190 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल। तर बघा, जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 50 मार्कासाठी असणार आहे 35 मिनिटांमध्ये सोडावं लागणार आहे। आणि इंग्रजी ग्रामरचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 40 मार्कासाठी असणार आहे 35 मिनिटांमध्ये सोडावं लागणार आहे। गणिताचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 50 मार्कासाठी असणार आहे 45 मिनिटांमध्ये सोडावं लागणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 60 मिनिटांमध्ये आपल्याला 60 मार्कासाठी ते असणार आहे आणि 45 मिनिटांमध्ये सोडावं लागणार आहे। तर पेपरसाठी 2 घंटे 40 मिनिटाचा टोटल टाइम भेटणार आहे। तर अशा प्रकारे आपला दुसरा पेपर या ठिकाणी होणार आहे। अशा प्रकारे आपलं निवड आहे। पगार 40-50 हजाराच्या पुढे भेटणार आहे। तर या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा।
तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBIची ही संपूर्ण जाहिरात आहे। SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाची ही भरती बघू शकता तुम्ही। हे काय सर्व जाहिरात आहे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया बघू शकता। क्लर्क बघा, रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएटेड कस्टमर सपोर्ट सेल्स बघू शकता तुम्ही। या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा दिली आहे। प्रत्येक राज्यामध्ये कॅटेगरी वाईज जागा आहे। तुम्ही महाराष्ट्राच्या जागा तुम्ही बघू शकता। महाराष्ट्र मुंबई झालं, ठीक आहे। तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा SC ST OBC EWS कॅटेगरीच्या जागा तुम्ही कॅटेगरी वाईज या ठिकाणी तक्त्यामध्ये बघू शकता। महाराष्ट्रामध्ये सुद्धा SC ST OBC EWS ओपन या कॅटेगरी वाईज जागा महिला उमेदवार पुरुष उमेदवारांच्या जागा आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे जाहिरात आहे। त्याचबरोबर बघू शकता कॅन्डिडेट अप्लाय फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र सरकार मुंबई मेट्रो, ठीक आहे। त्याचबरोबर बघू शकता या ठिकाणी तर यामध्ये तुम्ही बघू शकता वयोमर्यादा 28 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर बघू शकता आता आपण यामध्ये निवड वयोमर्यादा बघा, SC STला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्षे सूट आहे। त्याचबरोबर यामध्ये निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर आपल्या यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर या ठिकाणी 2 होणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर पहिला जो पेपर आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पहिला जो पेपर असणार आहे सेक्शन 1। तर बघू शकता अशा प्रकारे आपला पेपर असणार आहे 100 मार्काचा, ज्यामध्ये इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 30 मार्कासाठी ते असणार आहे आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे। त्याचबरोबर गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 35 मार्कासाठी असणार आहे आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे। आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 35 मार्कासाठी असणार आहे, 20 मिनिटांमध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे। अशा प्रकारे 1 घंट्याचा पेपरचा टाईम भेटणार आहे। आणि त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 4 एवढी निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 4 जर आपण प्रश्न चुकवले, एक जो काही आपला प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस होणार आहे। अशातली निगेटिव्ह मार्किंग यामध्ये SBI स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये आहे। तर बघा पेपर जो आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता, महाराष्ट्रामध्ये जे लँग्वेज जे असणार आहे तर ते जे या ठिकाणी इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये पेपर देता येणार आहे। त्यानंतर दुसरा पेपर आपला कशा प्रकारे होणार आहे बघू शकता। दुसऱ्या पेपरचा सिलेबस जनरल फायनान्शियल अवेअरनेसचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 50 मार्कासाठी असणार आहे। जनरल इंग्रजी ग्रामरचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 40 मार्कासाठी असणार आहे, 35 मिनिटामध्ये सोडवावं लागणार आहे। गणिताचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 50 मार्कासाठी असणार आहे आणि 45 मिनिटाचा पेपरचा टाईम आपल्याला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी आणि कम्प्युटर अप्टिट्यूड तर बघा या ठिकाणी रिझनिंग ॲबिलिटी, कम्प्युटर अबिलिटी तर बघा 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 60 मार्कासाठी असणार आहे आणि 45 मिनिटांमध्ये आपल्याला ते त्या ठिकाणी सोडावं लागणार आहे। तर टोटल प्रश्न जे असणार 190 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 200 मार्कासाठी हा टोटल पेपर असणार आहे। आणि पेपरसाठी तो आपल्याला टाईम भेटणार आहे तर 2 घंटे 40 मिनिट, तर एवढा काही म्हणजे 3 घंट्याच्या आसपास टाईम आपल्याला या ठिकाणी पेपरसाठी भेटणार आहे। तर अशा प्रकारे आपला SBI क्लर्कचा आपला या ठिकाणी पेपर होणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग 4 जर आपण प्रश्न चुकवले तर एक जो काही प्रश्न आपला बरोबर असणार आहे तो मायनस होणार आहे। अशातली निगेटिव्ह मार्किंग यामध्ये आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।